आणि एका धावेच्या मदतीने संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती 2 धावा. अतिशय शांत सुरुवात, संयमित सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोलंदाजाने चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देखील केलेली आहे. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 4 चेंडू फेकून झालेले आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. च्या दरम्यान प्रतापसाठी हा चेंडू गती कमी असणारा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती कमी केलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट येणार. कमी धावेंचं आव्हान ठेवलं गेलं, 31 धावेंचं टार्गेट, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवले गोलंदाजाने मोठे फटके खेळण्यापासून. एकेर दुहेरी धावा तर नक्कीच पहिल्या काही चेंडूवरती आल्यात. टप्प्याचा बॉल चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे. टॉस जिंकला लवळे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 3 धावा. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 28 धाव्यांची गरज आहे. चला मित्रांनो, वेळ वाचवा, टीम मीटिंग टाळायची आहे. यानंतर अजून 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असणार आहे वेळ वाचवणं हे तुम्हाला फार गरजेचं आहे. अन्यथा यानंतरचे सामने हे कमी षटकांचे होतील. चला मारूनजी संघ, विनंती असणार आहे वेळ वाचवा, अन्यथा 3 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद असावी. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन संकेत कळंबे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना अगदी स्वस्तामध्ये संकेत बाद झाला. त्यानंतर आता पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर संकेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा, मारूनजी संघ, विनंती असणारे वेळ वाचवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं प्रताप शितोळेने, बिग हिट नाही, षटकार, 6 धावा. पहिल्या चेंडूवरती बिग हिट केला. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. संकेतवरती पहिल्या षटका पहिल्याच त्या ठिकाणी चेंडूवरती आक्रमण केलं गेलं आणि संघाचा फलक 6 धाव्यांनी पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 9 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. गोलंदाज संकेत पुन्हा तयार. एवढी पुन्हा आक्रमण चढवायचं होतं, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. तदनंतर चेंडू अडवला जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल यावेळी मिळेल. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. फलकावरती 10 धावा. 16 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण ज्यात मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. चला मित्रांनो, विनंती, वेळ वाचवा, वारंवार सूचना दिल्या जातात, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, वेळ वाचवा, वारंवार सूचना दिल्या जात आहेत, वेळ वाचवणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येईल, दूरवरतून अजिंक्य, एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न, अजिंक्यची वेगवान फेकी, डेंजरला प्रताप, परंतु कलेक्शन होऊ शकलं नाही आणि 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 2 धावींच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा, 15 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 19 धाव्यांची अजूनही गरज आहे.
एकेरी दुहेरी धाव्या पहिल्या षटकामध्ये आल्या, परंतु त्यानंतर या षटकामध्ये धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आघाडीच्या दोन्ही फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खुलबल टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हलका हाताने चेंडू खेळला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल आणि एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये इथे येणार आहे. आघाडीची जोडी आपण पाहतो, एका बाजूने प्रताप 4 चेंडू खेळला 7 धावा बनवल्या, दुसऱ्या बाजूने अक्षय 6 चेंडू खेळला 4 धावा बनवल्या. आज मात्र प्रसाद पवेलला मागे ठेवलं, त्यानंतर अक्षय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु आतापर्यंत दोन्ही फलंदाज इथे शांततेत पाहायला मिळत. एक षटकार प्रतापच्या बॅटमधून आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त कोणताही बिग हिट, कोणताही षटकार, कोणताही चौकार जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला नाहीये. 13 धावा एकूण धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा त्या बुंद्यात टाकलेला चेंडू, यार्कवरचा वापर, त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा बॅटवरती चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा डॉट पाहायला मिळेल. कमी धावेंचं आव्हान, कमी धावेंचं लक्ष ठेवलं गेलं, पण लढत असताना त्या धावा देखील बऱ्याच मोठ्या आहेत. ते इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गोलंदाज दाखवताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 11 चेंडू फेकले, 13 धावा खर्च केल्यात, उर्वरित 13 चेंडू बाकी आहेत. 18 धाव्यांची अजूनही गरज आहे. पुढे सरसव स्ट्रोक खेळला, चेंडूला खोदून काढलं क्षेत्ररक्षक, 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू वरती येईल आणि पुन्हा एक सिंगल येणार आहे. षटक क्रमांक 2 संपेल. 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या 14 धावा. विजयासाठी अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. चला थोडं घाई करा, दोन्ही संघाला विनंती असणारे वेळ वाचवा, थोडी घाई करायची क्षेत्ररक्षकांना विनंती आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाची षटक घेऊन अनिकेत बुचुडे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 17 धाव्यांचं समीकरण. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये नो बॉल, त्या ठिकाणी कळवून जाईल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू नो बॉल मुख्य पंचांनी कळवलाय. पुढचा चेंडू यावेळी विकेट केला प्रतापच्या बॅटमधून. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला होता, परंतु झेल होऊ शकत नाहीये. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. मोक्याची चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. कमी धावा रोखायच्या असताना या चुका संघाला न परवडणार आहेत. अगदी सोपा झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि तोपर्यंत 2 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. अनिकेत आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण. झेल सुटलाय, त्यानंतर प्रतापच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. सड़क में एक मोड़ आया, मैं छोड़ आया, एक मोड़ आया. बऱ्याच काळानंतर इथे बिग हिट मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी देखील 10 धाव्यांची गरज आहे. 21 धावा धावफलकावरती आक्रमण इथे मैदानाच्या आतमध्ये चढवले गेले. अनिकेत वरती झेल सुटला, त्यानंतर प्रतापच्या पाठमधून चौकार मैदानाच्या आतमध्ये आला.
चला मित्रांनो, विनंती असणार आहे वेळ वाचवा. वारंवार सूचना तुम्हाला केल्या जात आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अनिकेत तयार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा आक्रमण चढवायचं होतं, परंतु पुन्हा पाठीमध्ये चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू असणार तो डॉट. सामना कधी मुळशी सम्राट कासरसाईच्या बाजूने जातोय, कधी सामना मारुंजी संघाच्या बाजूने जातोय. एक महामुकाबला आज मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाला. तर 9 चेंडू बाकी आहेत, 10 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, परंतु यावेळी दिशा भरकटली तिथे मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये कळवला गेलाय आणि तिसऱ्या पंचांना विचारलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरीच्या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी कळवलंय चेंडू डॉट असणार आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू बाकी आहेत, 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज अनिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यावेळी विकेट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. सनसनी चौकार. रब जाने कब गुजरा अमृतसर, ओ कब जाने लाहौर आया, मैं दुख छोड़ आया. 4 धाब्यांच्या मदतीने स्क्रूकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू बाकी आहेत, 6 धाब्यांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावा हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला मित्रांनो, वेळ वाचवा. मारुंजी संघ वारंवार विनंती केली जाते, वेळ वाचवा. अखेरचे 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. गोलंदाज अनिकेत तयार. एवढी पुन्हा एकदा गती कमी असणारा चेंडू बॅटवरती आला नाही. त्यानंतर सिंगल धावेचा प्रयत्न. वाईड प्लस सिंगल अशा 2 धावा आहेत. स्कोरकार्ड वाढेल फलकावरती. 27 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 7 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अक्षय शितळे ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिकेत या षटकातील शेवटचा बॉल अखेरचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार. अखेरच्या चेंडूवरती विकेट करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज झाला बाद. विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पवळे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 31 धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलं तर आतापर्यंत 18 चेंडू फेकून झालेत. धपलकावरती 27 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज विजयासाठी असणार आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बाळू लांडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा. वारंवार तुम्हाला सूचना केल्या जात आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ
खुलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडूवरती आला, जागा सोडली होती दुसऱ्या बाजूने प्रसाद नाही आणि विकेट आली फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा बाद. ओमी विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रसाद पवळे धावबाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे पाटील नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 5 चेंडू बाकी आहेत, 4 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 4 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट कोणत्या प्रकारची धाव धपलकावरती नोंदवली गेलेली नाहीये. त्यावेळेचा चेंडू सफल झाला, त्यानंतर हा चेंडू सोडून दिला. नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर टाकला चेंडू. नो बॉल चुकी झाली पुन्हा एकदा. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये चेंडू जास्त धावा रोखायच्यात कमी आणि त्या क्षणी मात्र इथे चुकी मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार. सामना जिंकलाय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच